एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया आहे. तर बघू शकता तुम्ही एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाला आतापर्यंत जे अर्ज केले 31,321 एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आलाय बघू शकता तुम्ही. आणि त्याचबरोबर तारीख तुम्ही बघू शकता या ठिकाणी 30 नोव्हेंबरला आपण या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया. तर या ठिकाणी जे अर्ज या ठिकाणी टोटल जे फॉर्म या ठिकाणी आले एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया या ठिकाणी तर 31,321 एवढे या ठिकाणी अर्ज आलेले आहे. पोलीस भरती 2025 महाराष्ट्र आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल अपडेट तुम्हाला देणार आहे. आज जे विद्यार्थी मित्रांनो 30 नोव्हेंबरला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म आले याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. एसआरपीएफ चालक, बॅट्समन, कारागृह शिपाई या पदाबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशी डेली अपडेट आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतात. तुम्हाला पूर्ण प्रूफ नुसार या ठिकाणी दाखवणार आहे. 30 नोव्हेंबरची तारीख पूर्ण या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर एसआरपीएफ गट क्रमांक 15 गोंदियाला जे अर्ज या ठिकाणी गेलेले आहे तर ते या ठिकाणी 31,321 गेले. त्यानंतर जे आहे त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो एसपी जळगावला आतापर्यंत जे अर्ज गेले तुम्ही धरून त्याला 8,000 प्लस अर्ज गेले. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया आहे. तर आता एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाला तुम्ही या ठिकाणी टोकन नंबर बघू शकता 31,389 31,300 या ठिकाणी 19 अर्ज या ठिकाणी आले म्हणजे टोकन नंबर आलेला आहे. आणि तो अर्ज क्रमांक काय बघू शकता 31,319 एवढा अर्ज क्रमांक सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. तर जे एसआरपीएफ गोंदिया आहे 15 बिरशी कॅम्प गोंदिया तर या ठिकाणी 31,319 अर्ज भरलेले आलेले आहे. एक लक्षात ठेवा आतापर्यंत. आणि हा जो फॉर्म भरला तर जवळपास सकाळी 9 वाजता या ठिकाणी भरलेला आहे. त्यानंतरचा तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो एसपी वाशिम आहे चालक. तर एसपी वाशिम चालकला तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर एसपी वाशिम चालकला आतापर्यंत जे अर्ज गेले 4,759 अर्ज आतापर्यंत एसपी वाशिम या ठिकाणी आलेला आहे. बघू शकता तुम्ही चालकचं पद आहे एसपी वाशिम ड्रायव्हर चालकचं पद आहे. एसपी वाशिम चालकला आतापर्यंत 4,759 अर्ज आतापर्यंत आलेले आहे. एक लक्षात ठेवा ठीक आहे. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो प्रिझन कॉन्स्टेबल आहे नागपूर कारागृह तुम्ही बघू शकता 64,932 अर्ज आतापर्यंत जे प्रिझन कॉन्स्टेबल आहे नागपूर कारागृह 64,932 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी नागपूर कारागृह या ठिकाणी गेलेले आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी जे नागपूर कारागृह नागपूर प्रिझन आहे 64,932 या ठिकाणी अर्ज आलेले आहे. व्हिडिओचा कंटेंट आवडत असेल, क्वालिटी आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करत चला, शेअर करत चला, सबस्क्राईब करत चला, कारण की अशी डेली कंटेंट आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. एक लक्षात ठेवा. ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर आज शेवटची तारीख आहे, आज भरून घ्या. ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर मला इंस्टाग्रामवर पाठवा. आपली इंस्टाग्रामची जी आयडी गोपाल वानखडे 120 इंस्टाग्रामची आयडी आहे. तर ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर पाठवा. आता शेवटला दिवस आहे, एवढं सहकार्य करा, कारण की खूप आभारी या ठिकाणी तुमचे राहणार आहे. एक लक्षात ठेवा. तर ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल तर मला इंस्टाग्रामवर पाठवा ठीक आहे. जेणेकरून इथं आपल्याला या ठिकाणी वाटणार आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये किती कॉम्पिटिशन आहे ह्या हेतून मी तुम्हाला या ठिकाणी फोटो मागत आहे. सर्व काही माहिती हे ब्लर या ठिकाणी केली जाणार आहे. एक लक्षात ठेवा ठीक आहे. त्यानंतर जे आहे बघू शकता तुम्ही. त्यानंतरचा जिल्हा बघू शकता तुम्ही नागपूर कारागृह आहे. नागपूर प्रिझनला जर आपण पाहिलं तर 63,077 अर्ज या ठिकाणी नागपूर कारागृहाला आले आहे. आणि त्याचबरोबर जो अर्ज क्रमांक जो आला होता तर तो आला होता 43,459 आणि नागपूर कारागृहाचा मी दाखवला तुम्हाला या ठिकाणी फॉर्म ठीक आहे. त्यानंतरचं जे आहे सीपी पुणे सिटीला आतापर्यंत 61,055 अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्याचबरोबर सीपी मुंबईला बघू शकता. सीपी मुंबईला आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी गेले आहे तर बघू शकता तुम्ही 2,09,455 प्लस अर्ज आतापर्यंत आले. तुम्ही आजच्या तारखेला या ठिकाणी धरून चला की या ठिकाणी 2.5 लाखाच्या वरती या ठिकाणी अर्ज आजच्या तारखेला जाणार आहे. एक लक्षात ठेवा. रात्रीपर्यंत 3 लाख पर्यंत सुद्धा या ठिकाणी अर्जाची संख्या या ठिकाणी वाढू शकते जे सीपी मुंबई आहे या ठिकाणी ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही सीपी मुंबईला आतापर्यंत 2 लाख प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. एक लक्षात ठेवा ठीक आहे. त्यानंतरचं जे आहे बघू शकता तुम्ही. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया आहे. तर या फॉर्मचा तुम्ही टोकन नंबर या ठिकाणी बघू शकता. जो टोकन नंबर आलेला आहे एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा 31,321 एवढा टोकन नंबर आला. आणि जो अर्ज क्रमांक आहे तर 31,321 एवढा अर्ज क्रमांक आला. तर आतापर्यंत जे एसआरपीएफ गोंदियाला जे अर्ज या ठिकाणी गेलेले आहे तर 31,321 एवढे अर्ज गेले आहे. त्याचबरोबर तुम्ही तारीख बघू शकता 30 नोव्हेंबरला आपण या ठिकाणी फॉर्म भरलाय. सकाळी 9:04 या ठिकाणी आपण पेमेंट केलेला आहे. 9:04 मिनिटांनी या ठिकाणी पेमेंट झालेला आहे. तर बघू शकता 31,321 अर्ज आतापर्यंत एसआरपीएफ गोंदियाला गेले आहे. त्यानंतर एसआरपीएफ गोंदियाचा तुम्ही या ठिकाणी बघू शकता टोकन नंबर जो आलेला आहे एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा तर 31,319 एवढा अर्ज क्रमांक आलेला आहे. आणि जो अप्लिकेशन नंबर आलाय तो सुद्धा 31,319 एवढा या ठिकाणी अर्ज क्रमांक आलेला आहे. तर आतापर्यंत एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाला 31,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेले. एक लक्षात ठेवा ठीक आहे. सीपी ठाणे सिटीला आतापर्यंत 15,624 प्लस तर सीपी ठाणेला 15,624 अर्ज आलेले. त्यानंतर तुम्ही बघू शकता सीपी मुंबई रेल्वेला या ठिकाणी 15,607 एसपी रत्नागिरीला बघू शकता 3,140 प्लस आहे. एसपी बीडला तुम्ही बघू शकता 6,000 प्लस अर्ज गेलेले आहे.
त्यानंतर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, पोलीस कॉन्स्टेबल एसपी नांदेड आहे. तर एसपी नांदेडला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे 11,573 एवढा टोकन नंबर आलेला आहे, जे एसपी नांदेड आहे या ठिकाणी. त्याचबरोबर अप्लिकेशन नंबर तुम्ही बघू शकता एसपी नांदेडचा 8,939 एवढा अप्लिकेशन नंबर या ठिकाणी आलेला आहे. आणि त्याचबरोबर जो टोकन नंबर आलेला एसपी नांदेड कॉन्स्टेबलचा, पोलीस कॉन्स्टेबलचा 11,573 एवढा या ठिकाणी टोकन नंबर आलेला आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी जे एसपी नांदेड आहे तर 11,573 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी एसपी नांदेड या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतरचं जे आहे तुम्ही बघू शकता, त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, एसपी नाशिक ग्रामीण आहे. तर एसपी नाशिक ग्रामीणला जे अर्ज आलेला आहे तर 19,417 एवढा अर्ज नंबर आलेला आहे, टोकन नंबर. तर बघू शकता जे एसपी नांदेड एसपी नाशिक ग्रामीण आहे तर चालकचं पद आहे, एसपी नाशिक चालकचं पद आहे. तर 19,417 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर जो अर्ज क्रमांक आला आहे 16,582 एवढा अर्ज क्रमांक आलेला आहे. जे पोलीस कॉन्स्टेबल चालकचं पद आहे तर या ठिकाणी 19,417 प्लस अर्ज गेले आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो अमरावती ग्रामीण बघू शकता, अमरावती ग्रामीणला जे या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबलचा पद आहे तर टोकन नंबर जो आलाय 14,543 एवढा टोकन नंबर आलेला आहे. आणि त्याचबरोबर अप्लिकेशन नंबर तुम्ही बघू शकता 11,019 एवढा अप्लिकेशन नंबर आतापर्यंत आलाय. तर एसपी अमरावती ग्रामीणला जे अर्ज गेले 14,000च्या वरती या ठिकाणी अर्ज गेल्या 15,000 प्लस तुम्ही या ठिकाणी धरून चला जे एसपी अमरावती ग्रामीण या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतरचं जे सीपी मुंबई बॅट्समनला 1,500 प्लस अर्ज गेले आहे. सीपी पुणे बॅट्समनला जे पुणे बॅट्समनला 2,500 ते 3,000 प्लस अर्ज गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, तर वाशिम बॅट्समन आहे पोलीस कॉन्स्टेबल एसपी वाशिम बॅट्समनला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हा टोकन नंबर बघू शकता 1,425 एवढा आतापर्यंत अर्ज आलाय. जे एसपी यवतमाळ बॅट्समन आहे तर एसपी यवतमाळ बॅट्समनला 1,425 अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेला आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी एसपी यवतमाळ बॅट्समनला, तर एसपी यवतमाळ बॅट्समनला तुम्ही बघू शकता एवढे अर्ज या ठिकाणी आलेला आहे. 1,425 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे चालकचं पद आहे एसपी हिंगोली चालक, तर एसपी हिंगोली चालकला तुम्ही बघू शकता जो टोकन नंबर आलेला आहे 8,734 एवढा टोकन नंबर आलेला. जे एसपी हिंगोली चालक आहे तर एसपी हिंगोली चालकला आतापर्यंत 8,734 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेला आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी संभाजीनगर बॅट्समन 700 प्लस अर्ज, यवतमाळ बॅट्समन 700 प्लस अर्ज गेले. त्याचबरोबर गोंदिया बॅट्समन 1,500 प्लस अर्ज गेले, सोलापूर बॅट्समन 700 प्लस अर्ज गेले. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो सीपी मुंबई रेल्वे आहे. तर सीपी मुंबई रेल्वेला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर सीपी मुंबई रेल्वेला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे तर बघू शकता तुम्ही 37,731 अर्ज आतापर्यंत सीपी मुंबई रेल्वे या ठिकाणी गेल्या. बघू शकता तुम्ही सीपी मुंबई रेल्वे युनिट आहे तर सीपी मुंबई रेल्वे युनिटला आतापर्यंत जे अर्ज गेले 37,731 अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी सीपी नवी मुंबई चालकला आतापर्यंत जे अर्ज गेल्या 25,000 प्लस अर्ज गेले आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो एसपी नाशिक आहे, नाशिक कारागृह आहे तर 41,000च्या वरती गेले. आता याचा अजून एक फॉर्म आपल्याजवळ पोरांनी पाठवलेला आहे नाशिक कारागृहाचा, तो पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही नाशिक कारागृहाला आतापर्यंत जे अर्ज गेले जवळपास तुम्ही धरून चला या ठिकाणी 45च्या वरती तुम्ही अर्ज धरून चला. आपल्याजवळ अप्लिकेशन नंबर आज या ठिकाणी मुलांनी पाठवलेला, आताच पाठवलेला फॉर्म भरलेला, ते पुढील व्हिडिओमध्ये आपण टाकणार आहे. तर पुढील व्हिडिओ सुद्धा बघा तुम्ही. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो सीपी नागपूर सिटी आहे. सीपी नागपूर सिटीला आतापर्यंत जे अर्ज गेल्या 25,974 अर्ज आतापर्यंत सीपी नागपूर सिटी या ठिकाणी आल्या. बघू शकता तुम्ही या ठिकाणी सीपी नागपूर सिटी आहे तर 25,974 प्लस अर्ज आतापर्यंत सीपी नागपूर सिटी या ठिकाणी गेलेल्या आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी सीपी नागपूर सिटी. त्यानंतरचं जे आहे सीपी मीरा भाईंदर चालकला तुम्ही धरून चला या ठिकाणी 12,627 अर्ज गेले. तर जवळपास धरून चला की 20,000च्या प्लस अर्ज गेले, कारण की आज भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे. त्यानंतर बघू शकता मित्रांनो मी हा स्वतः फॉर्म भरलेला आहे. तर मुंबई प्रिझनचा आहे, मुंबई कारागृहाचा जो अर्ज क्रमांक आला होता तो 57,866 एवढा आला होता मुंबई कारागृहाचा. आता या फॉर्मचा मी तुम्हाला टोकन नंबर या ठिकाणी दाखवून देतो मुंबई कारागृह. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो मुंबई कारागृह या फॉर्मचा हा टोकन नंबर आहे 77,402 आला होता. पण तुम्ही या ठिकाणी धरून चला की 85,000च्या वरता अर्ज आतापर्यंत जे मुंबई कारागृह आहे मुंबई कारागृहाला या ठिकाणी अर्ज गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर जवळपास धरून चला 85,000 प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला किंवा 90,000 प्लस जरी धरले तुम्ही तरी या ठिकाणी चालणार आहे, कारण की झपाट्याने फॉर्म या ठिकाणी मुंबई कारागृह या ठिकाणी येत आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर जे आहे त्यानंतर बघू शकता मीरा भाईंदर आहे. मीरा भाईंदर कॉन्स्टेबलला तुम्ही धरून चला की या ठिकाणी 26,000 प्लस अर्ज या ठिकाणी गेल्या, 26-28,000 प्लस अर्ज गेले. त्याचबरोबर सीपी पुणे सिटी चालक आहे तर या ठिकाणी जे अर्ज गेले तर 22,000 एवढे होते. पण आतापर्यंत तुम्ही धरून चला की या ठिकाणी 30,000च्या वरच्या ठिकाणी अर्ज गेले सीपी पुणे सिटी चालकला. ठीक आहे. त्यानंतर एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणे आहे. तर एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणेचा तुम्ही या ठिकाणी टोकन नंबर बघू शकता 20,311 आहे. तर या ठिकाणी धरून चला की 27,000 पर्यंत अर्ज या ठिकाणी गेलेले आहे, जे एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणे हे. त्यानंतर बघू शकता एसपी नागपूर ग्रामीण आहे. एसपी नागपूर ग्रामीणला आतापर्यंत धरून चला की 10,000च्या वरता अर्ज आतापर्यंत एसपी नागपूर ग्रामीणला आलेले आहे, एक लक्षात ठेवा.
त्यानंतर SRPF गट क्रमांक 4 नागपूर आहे. तर SRPF गट क्रमांक 4 नागपूरला आतापर्यंत जे अर्ज गेले 11 ते 12,000 प्लस अर्ज आतापर्यंत धरून चला. SRPF गट क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अशी डेली अपडेट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत राहतो. आजच्यासाठी इथंच थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.